आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रम. आजचा विषय आहे चांगल्या उत्पादनासाठी सिंचन महत्त्वाचं. वाचन स्वर गायत्री भरणकर यांचा. नमस्कार मंडळी, आपली शेती ही निसर्गावर आधारित आहे. पिकाच्या वाढीसाठी पाणी, माती, हवा, सूर्यप्रकाश याचबरोबर शेतकऱ्यानं केलेलं व्यवस्थापन हे सर्व महत्त्वाचं आहे. या सगळ्याचा जर योग्य मेळ साधला गेला तर चांगलं उत्पादन मिळू शकतं. यामध्ये पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक. पिकाला योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं दिलेलं पाणी सिंचन हे उत्पादन वाढीची गुरुकिल्ली आहे. पिकाच्या वाढीसाठी पाणी हा जो मूलभूत घटक आहे, त्यामध्ये बियांचं अंकुरण, उगवण होणं, जमिनीतली अन्नद्रव्य पिकांपर्यंत पोहोचणं, पानांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुरळीत चालणं आणि वनस्पतीचं तापमान नियंत्रित ठेवणं, अशा अनेक गोष्टींसाठी पाणी हवं असतं. पाण्याची जर कमतरता भासली तर पीक अशक्त होतं आणि पाणी जास्त झालं तर पिकाची मुळं, खोडं कुजण्याची शक्यता असते. मंडळी, पिकाला पाणी देणं म्हणजे सिंचन ही ढोबळ व्याख्या जरी असली तरी पिकांना कोणत्या पद्धतीनं पाणी द्यायचं, कधी पाणी द्यायचं आणि किती पाणी द्यायचं याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. यासाठी सिंचनाचं वेळापत्रक आखलं पाहिजे. म्हणजेच पिकाला कधी पाणी द्यायचं आणि किती पाणी द्यायचं हे ठरवलं पाहिजे. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. तसंच प्रत्येक पिकाची पाण्याची आवश्यकतासुद्धा वेगवेगळी असते. जमिनीचा प्रकार, हवामान आणि पिकाच्या वाढीची अवस्था यावरून पाणी व्यवस्थापन बदलत असतं. तसंच पिकाच्या वाढीमध्ये काही अवस्था या पाण्यासाठी संवेदनशील असतात. या काळामध्ये जर पाण्याचा ताण पडला तर उत्पादनामध्ये घट येते. म्हणून प्रत्येक पिकाची पाण्याची संवेदनशीलता जाणून घेऊन त्यानुसार योग्य ते बदल करणं आवश्यक आहे. कार्यक्षम सिंचनामुळं पाण्याची सरासरी 25 ते 70% बचत होते आणि उत्पादनामध्ये सुद्धा 15 ते 40% वाढ दिसून येते. जमिनीमध्ये ओलावा जपण्यासाठी योग्य वेळी मशागत करणं, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवणं, जमिनीचं आच्छादन करणं अशा काही गोष्टींचा वापर करता येऊ शकतो. पाण्याबरोबर खतं ही पिकांच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचतात. त्यामुळे खतांचा संतुलित प्रमाणात वापर करण्याची गरज असते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवडणं हेही खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करणारी वाणं आणि पाण्याचा कार्यक्षम पद्धतीने वापर करणाऱ्या पद्धती यांची निवड करणं आवश्यक आहे. मंडळी, पाण्याचं सर्व दिशांना व्यवस्थितपणे आणि एकसमान असं वितरण होण्यासाठी जमिनीचं सपाटीकरण करणंसुद्धा आवश्यक आहे. तसंच सिंचनाच्या ताणाचे किंवा आधिक्याचे परिणाम हे कीड रोगांना आकर्षित करू शकतात. म्हणून पीक संरक्षणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची सुपीकता जपण्यासाठी आणि कीड रोगांची साखळी तोडण्यासाठी पिकांमध्ये फेरबदल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपली शेती ही जरी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असली तरी सिंचनासाठी आपण पाण्याची जी उपलब्धता निर्माण करतो त्याचं कार्यक्षम पद्धतीनं सिंचन कसं करायचं याबाबत माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकलीत चांगल्या उत्पादनासाठी सिंचन महत्त्वाचं याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.